नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीबद्दल चर्चा करतोय. राज्यातल्या 29 महापालिकापैकी एक निवडणूक पिंपरी चिंचवडची, ती अत्यंत प्रतिष्ठेची होत चालली आहे. राज्यामध्ये सर्वात रंगतदार लढत इथं पाहायला मिळत आहे. परिस्थिती कशी आहे? अजित पवार यांनी जे काही भाजप आणि इथल्या स्थानिक नेत्यांवरती आरोप केलेले आहेत, त्याच्यामुळे या निवडणुकीच्या लढतीमध्ये प्रचंड रंगत आलेली आहे, चुरस निर्माण झालेली आहे. भाजपकडून त्याला प्रत्युत्तर द्यायचं ते राहिलं बाजूला, तर प्रत्युत्तरादाखल ते अजित पवारांना दुसऱ्याच भाषेत बोलतायत की तुमचे 70,000 कोटीचे सिंचन घोटाळ्याचे प्रकरण काय, 1800 कोटीचे पार्कचं प्रकरण काय. पण अजित पवारांनी जे आरोप केलेले की 9 वर्षामध्ये भाजपची 5 वर्ष 4 वर्ष प्रशासकीय राजवट, याच्यामध्ये 9 वर्षात 40,000 कोटी रुपयांची कोणती कामं केली ती मला दाखवा. त्याच्याविषयी भाजप एक ओळीचे उत्तर देत नाही की 40,000 कोटीमध्ये 500 कोटी 1000 कोटी हे काम ते काम ते काम असं सांगायला पाहिजे. ते काही त्यांना सांगता येत नाही. त्याचा परिणाम जनतेमध्ये आता चर्चा सुरू झाली की भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणावरती झाला. भोसरीला शीतलबाग म्हणून आहे पुणे नाशिक हायवेवरती, 70 लाखाचा एक 5चारी पूल, तो राष्ट्रवादीच्याच काळात, म्हणजे महेश लांडगे हे स्टँडिंग चेअरमन असताना त्या काळातला आहे. तो 70 लाखाचा पूल 7 कोटी रुपयाला काल परवा अजित पवारांनी इथला जाहीर प्रचार सभेमध्ये आरोप केला. तो प्रचंड इथं व्हायरल झालेला आहे. अशा प्रकारे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर येतात. मोबाईल कॉम्पॅक्टर 5 कोटीचं 12 कोटीला, दापोडी ते निगडी ती आता पाईपलाईनचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावरती, 36 कोटीचं ते 75 कोटीला. भामा आस्केडचं जॅकवेल प्रकरण 30 कोटी जादादाराची निविदा. जे असे सगळे जे एक 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 आकडे समोर येत आहेत ते डोळे पांढरे करणारे आकडे आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रश्न निर्माण झालाय की नेमकं करायचं काय. भाजपला जसं समजत होतं तसं प्रत्यक्षात दिसत नाही. आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले. महेश लांडगे वर्सेस अजित पवार अशीच ती एक लढत निर्माण झालेली आहे. पुढचे फक्त 5 दिवस राहिलेले. 13 तारखेला प्रचार थांबणार, 14ला मध्ये ड्रॉप, 15ला मतदान, 16ला मतमोजणी, असं सगळं आहे. तर या 2-3 दिवसाच्या परिस्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये नेमकं इथलं राजकीय वातावरण काय सांगतं याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार नंदकुमारजी सातुर्डेकर, जे कोणाचाही मुलायजा ठेवत नाहीत, स्पष्टपणे परखडपणे जे आपलं मत आहे ते सांगतात. नंदू, तुला काय दिसतं याच्यामध्ये? ही परिस्थिती जी आहे आत्ताची, याच्यामध्ये तू काय सांगू शकतो? ही निवडणूक कोणत्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे? या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप यांनी कोणालाही स्पेस मिळवून दिलेली नाही. दोघांभोवतीच ही निवडणूक केंद्रित झालेली. त्याला कारण महाविकास आघाडीचा आघाडी संदर्भात चाललेला घोळ हे त्याचं कारण सांगता येईल. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की पलीकडची जर पाहिलं आपण की महायुती, तर त्याच्यामध्ये श्रीरंग बारण्यांच्या शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे गटाला त्यांनी झुलवत ठेवलं. शेवटी पार या निष्कर्षापर्यंत आले की 9 जागा पण चालतील आम्हाला, पण त्याही जागा त्यांनी दिल्या नाही. कारण म्हटले आमच्याकडेच मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक आहे. त्यांनी त्यांना झुलवत ठेवलं. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्या शिवसेनेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने झुलवत ठेवलं. आणि नंतर सचिन अहिरांना असं म्हणायची वेळ आली की आमच्याशी ते चर्चा करत नव्हते आणि त्यांना अजित पवारांशी चर्चा करायला वेळ मिळाला. आणि आपण पाहिलं की 2 राष्ट्रवादी काँग्रेस एक आल्या. शिवसेनेला उर्वरित लोकांना घेऊन महाविकास आघाडी करावी असं वाटायला लागलं. मग त्याच्यामध्ये मनसे होती, शिवसेना उद्धव ठाकरे गट होता आणि काँग्रेस होती. पण काँग्रेस आणि शिवसेनेने एवढा संकुचितपणा दाखवला. काळेवाडी मधल्या ज्या ठिकाणी सुजाता नखाते शिवसेने उद्धव ठाकरे गटाच्या आणि सायली नडे काँग्रेसच्या, ह्यांच्या जागेवरून ती महाविकास आघाडी तुटली. आणि दरम्यानच्या काळामध्ये मग शिवसेनेला मनसेला बरोबर घेऊन जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आणि ह्या सगळ्या तिरंगी चौरंगी लढतीचा फायदा आपल्याला कसं होईल ह्याच्यावरती भाजपने लक्ष केंद्रित केलं. आणि मग ही सगळी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप विशेषतः ह्या दोघांभोवती केंद्रित व्हायला हवी होती ती, म्हणजे हे सगळं चित्र पाहता. पण प्रत्यक्षात जर आपण निवडणुकीचं पाहिलं तर अजित पवारांनी पहिल्यांदा ह्या महापालिकेत लक्ष घातलं ह्या निवडणुकीला. आणि ते सांगितलं की मी लक्ष घालणार आहे चांगलं, आणि मी जिथे लक्ष घालतो तिथे कोणाचा मुला इजा ठेवत नाही. पण दरम्यानच्या काळामध्ये पार्कचं प्रकरण जेव्हा उद्भवलं, त्यानंतर परत अजित पवारांनी काहीसा काढता पाय घेतला काय पिंपरी चिंचवड मधनं असं वाटायला लागलं. आणि मग आपण पत्रकार वेगवेगळ्या चॅनेलवरती बोलू लागलो की अजितदादांनी जर आक्रमकपणा दाखवला नाही तर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येणं राहू द्या, पण मागच्या जागा टिकवणं राष्ट्रवादी काँग्रेसला
36 जागा अवघड होईल. मग दादांनी परत मनावरती घेतलं, मनाचा हिया केला आणि मग जे आक्रमकपणाची धार त्यांच्या भाषणाला दिसून आली, दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चाललेले आपल्याला दिसले अजित पवार. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडामधली एक श्रीमंत महापालिका होती. या महापालिकेला भाजपने कर्जबाजारी केले आणि भाजपकडे कोणत्याही प्रकारचं विजन नाहीये. आम्ही जे आमच्या काळामध्ये अगदी दिलीप बंडक यांच्या काळापासूनच सांगितलं की आमच्या काळामध्ये मी इतक्या ह्या आयुक्तांना सांगून शहर म्हणजे आमच्या विचाराचे किंवा शहराच्या सुधारणेसाठी योग्य असे आयुक्त आणले इथे आणि अगदी 61 मीटर रुंद अशा प्रकारचा पुणे मुंबई महामार्ग केला. पण ह्या लोकांकडे कुठलंही विजन नाहीये. यांनी मोठे रस्ते छोटे करण्याचा उद्योग सुरू केलेला आहे आणि अशा प्रकारे अगदी चुकीची कामं करणं, रिंग करणं हे सगळं त्यांनी सुरू केलंय. स्वतःचे खिसे भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विजन यांच्याकडे दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं वाक्य त्यांनी उच्चारलं की जे दादा बोलतील का नाही असं वाटत होतं राज्य मंत्रिमंडळात असल्यामुळे, की भाजपची राक्षसी भूक मला पावत नाही. हे त्यांचं जे वाक्य होते ते खूप असं जोमणारं होतं. आणि नंतर तर त्यांच्या भाषणातला आक्रमकपणा अधिक वाढत गेला. त्यांनी थेट महेश लांडगेंना टार्गेट केलं. म्हणजे त्यांनी शीतलबागचा विषय घेतला की 70 लाखाचा शीतलबागचा उड्डाणपूल 7 कोटी पर्यंत कसा काय गेला हा त्यांनी मुद्दा उपस्थित केला. अनेक प्रकल्पांची उदाहरणं दिली आणि याला आम्ही नंतर मोगम बोलत असताना शेवटी ते थेटपणे बोलले की याला आम्ही स्थायी समितीचं सभापतीपद दिलं. हा तिथून पैसे जमा करून विलास लांडे यांच्या विरोधात उभा राहिला आणि त्यानंतर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर याने प्रचंड भ्रष्टाचार केला. अशा प्रकारची त्यांनी विधानं केली आणि भ्रष्टाचाराच्या या आकाला संपवण्याची गरज आहे असं सांगितलं. मग महेश लांडगेंनी पण त्याच्यावरती उत्तर दिलं की मी पहिल्यांदा तुम्ही आरशात बघा अजित दादा, तुम्ही आरशात पाहिलं तर तुम्हाला तुमचा मुलगा पार्थ दिसेल, तुम्ही आरशात पाहिलं तर तुम्हाला तुमचा 70,000 कोटीचा घोटाळा दिसेल आणि ऊर्जा प्रकल्पातला भ्रष्टाचार तुम्हाला दिसेल. आणि एवढं जाऊन परत हे थांबलं नाहीये तर अजितदादांनी पुढच्या ह्याच्यात सांगितलं की माझ्या जर नादी लागाल तर बघा. त्याच्यावरती परत महेश लांडगे म्हणाले की आम्ही काही मग बांगड्या भरल्यात का आणि अरे तुरेची भाषा त्यांनी रुपाली ठोंबरेंनी त्याच्याही पुढे जाऊन महेश लांडगेंच्या सगळ्याच गोष्टी मग काढल्या. थोडक्यात काय झालं की ह्या महापालिका निवडणुकीमध्ये लोकांचे जे जीवन मरणाचे प्रश्न आहेत तुम्ही बघा की आपल्या शहरामध्ये 24 तास पाणी देण्याची घोषणा केली होती भाजपने. घोषणा केलेल्या किती घोषणा 5 वर्षात अंमलात आल्या हा जाब त्यांना विचारायला पाहिजे. भयमुक्त भ्रष्टाचार नाही झालं, 24 तास पाणी झालं नाही, अनधिकृत बांधकाम नियमितकरण काही झालं नाही. मागच्या दिलेल्या जाहीरनाम्यातले किती प्रश्न मार्गी लागले. पावणा जलवाहिनीचा प्रश्न मागचा जाहीरनामा जाऊ दे. ह्या निवडणुकीसाठी महेश लांडगे विरुद्ध अजित पवार हे दोघं जसं काय आमदारकीला उभे आहेत एकमेकाच्या अशा प्रकारचं विचित्र चित्र तयार झालंय. पण गंमत सांगतो तुम्हाला, महाविकास आघाडी तर संपलेच जमा आहे पिंपरी चिंचवड शहरापुरते. कुठला पक्ष कायमस्वरूपी संपत नाही किंवा आघाडी संपत नाही. पण आजचं चित्र असं की यांना संपवून टाकलंय पण ह्यांनी जाहीरनामा केला नाही. परत भाजपने अजून जाहीरनामा प्रसिद्ध केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला नाही. परवा अजितदादांनी भल्या सकाळी आपल्या पत्रकारांशी वार्तालाप केला तेव्हा आपण 10 वेळा त्यांना प्रश्न विचारला, दादा तुमचा जाहीरनामा काय. राष्ट्रवादीने आज प्रसिद्ध केला पुण्यामध्ये. आज केला प्रसिद्ध. पण सांगायचं काय की इतक्या दिवस आता 3 दिवस राहिले. 3 दिवसात आज पण मी ऐकलं आमदार अमित गोरखेंनी मला मागाशी की भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करतायत. पण निवडणूक प्रचाराला केवळ 3 दिवस राहिलेत आणि एवढे दिवस तुम्ही एकतर निवडणूक ही पहिली निवडणूक असेल तुमच्या आणि माझ्या आयुष्यामधली. मी 86 पासून पत्रकारिता करतोय. पहिल्यांदा अशी निवडणूक बघितली की निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोण उमेदवार आहेत त्याची यादी कोणाकडे उपलब्ध नाहीये. सगळ्यात मोठा गोंधळ झाला. एबी फॉर्म हे थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिले गेले कारण आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती विश्वास राहिला नाही की हा बंडखोरी करतोय का काय. हा सगळा विषय झाला आपला, हा मागचा विषय झाला. मला ह्याच्यामध्ये एक सगळं दिसतं की ह्या सगळ्या ज्या घडामोडी आता शहरामध्ये घडतायत ना याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष हा सगळा एकतर्फी झालेला आहे. विरोधी पक्ष सगळा संपलेला आहे. विरोधी पक्षाची स्पेस सुद्धा सत्ताधारी भाजपने आणि राष्ट्रवादी दोघांनी खाऊन टाकलेली आहे.
ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आंदोलन करणारे कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते, ज्यांना खरंच समाजसेवेची आवड आहे आणि त्यांना अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार याच्या विरोधात प्रचंड संताप आहे, असे जे काही हाडाचे कार्यकर्ते आहेत ना, त्यांना आता या पुढच्या काळामध्ये प्रचंड स्कोप आहे. आता फक्त मारुती बापकर, मानव कांबळे ही 2 नावं फक्त याच्यामध्ये आपण चर्चेला घेतो आंदोलनाच्या बाबतीमध्ये. पण या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांना वाटते की आपल्याला राजकारणात, समाजकारणात उतरायचंय, त्यांना ही सुवर्ण संधी आहे. इथली ही जमीन आता इतकी पोषक तयार झालेली आहे की सत्ताधारी पक्षाला त्याच्यावरती अंकुश ठेवणारा, हे भरभक्कम विरोधी पक्ष म्हणून जे कार्यकर्ते पाहिजेत ना, जे पूर्वीचे राष्ट्र सेवा दलातून यायचे किंवा अभाविपमधून यायचे, तर ते कार्यकर्त्यांना आता इथं प्रचंड स्कोप आहे. नवीन नवीन चेहरे जर आले तर मला वाटतं पुढच्या काळामध्ये ते इथले बिनीचे शिलेदार ठरतील. नंदूर, मला तुला काहीतरी म्हणायचं होतं, नेमकं काय विषय काय ह्याच्या महेश लांडगे जे आता बोलतायत त्याचं नेमकं कारण काय दिसतं तुला त्याचं? महेश लांडगे जे अग्रेसिव्ह झाले आहेत त्याचं महत्वाचं कारण असं आहे की भाजपच्या सत्ता काळामध्ये महेश लांडगे आणि लक्ष्मण भाऊ यांनी जे काही करायचं ते केलं, नदीच्या अलीकडे आणि पलीकडे, त्याची बरीचशी चर्चा झाली. त्यानंतर काय झालं की लक्ष्मण भाऊंच्या निधनानंतर भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये असा समर्थपणे लांडगेंच्या बरोबरीचा असा नेता कोणी भेटला नाही. शंकर जगताप हे तसे नवीन आहेत, म्हणजे जरी लक्ष्मण भाऊंच्या काळामध्ये ते पडद्यामागून सगळे जबाबदारी सांभाळत असले तरी ते नवीन आहेत. अमित गोरके हे खूपच तरुण आहेत आणि उमाताई खापरेंचा फारसा प्रभाव जाणवत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आपलं ह्याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो की हे कशामुळे झालं. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला सत्ता काळात, त्याच्यानंतर प्रशासकीय राजवटीमध्ये त्याच्यापेक्षा 20 पटीने मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाला आणि त्याच्या वृत्तपत्रांमधून सुद्धा अनेक बातम्या आल्या. आणि त्या काळामध्ये महेश लांडगे हेच महापालिका चालवतात आणि शेखर सिंग यांच्यावरती दबाव टाकून वेगवेगळ्या प्रकारची कामं करून घेतात, अशा प्रकारच्या त्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या. मग ही महापालिका निवडणूक एक तर होते की नाही लोकांना धाकधूक होती, राज्यभरामध्येच एकूण वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. महापालिका निवडणूक लागण्याच्या सुमारास भाजपने एक निवडणूक समिती जाहीर केली. त्याच्यामध्ये निवडणूक प्रमुख म्हणून महेश लांडगे यांची नियुक्ती होईल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये शांत संयमी स्वभावाच्या शंकर जगताप यांना ती जबाबदारी दिली गेली आणि शंकर जगताप पण जास्ती डोईजड होऊ नयेत म्हणून मग संयोजक पदाची जबाबदारी अमित गोरखेंकडे दिली. हे सगळं लक्षात आल्यानंतर महेश लांडगेंनी हे जाणलं की पक्षाच्या नेत्यांच्या बॅड बुक मध्ये कदाचित माझी नोंद होतीये का काय, म्हणून मग महेश लांडगेंनी हे जे संकट आलेलं होतं त्याचं संधीत रूपांतर करायचं ठरवलं. आणि आक्रमकच नुसते झाले नाही, त्यांनी काय केलं, राष्ट्रवादी काँग्रेसमधली जी ताकदीची माणसं आहेत, म्हणजे प्राधिकरणातला विचार केला तर अमित गावडे, राजू मिसाळ, पिंपरीतले संजोग वागेरे, अशा प्रकारचे, ह्याच्यामध्ये चिंचवडमध्ये प्रशांत शितोळे, अशा प्रकारची ताकदीची माणसं आपल्याकडे आणली. आणि त्याच्यावरती पण त्यांचं समाधान नाही झालं. त्यांना असं वाटलं की मी दादांना इथे केवळ मीच रोखू शकतो, अजित दादांना, आणि म्हणून त्यांनी राज्य नेतृत्वाच्या डोक्यामध्ये निर्माण करून दिलं की अजित पवारांना जर पिंपरी महापालिका कोण घेऊ शकतो, दुसरं महाविकास आघाडीची ताकद नाही, मग दुसरं कोण घेऊ शकतं, राष्ट्रवादी काँग्रेस. जसं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं आघाडीचं सरकार असताना त्याच 2 पक्षांमध्ये स्पर्धा होती, तशीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे मग त्या पक्षाचे नेते कोण, अजित पवार. स्थानिक तर काही कोणी महेश लांडगेंना अंगावरती घ्यायला तयार नाहीये. त्याच्यामुळे मग त्यांनी अजितदादांवरती टीका सुरू केली आणि मग हे जी चर्चा सुरू झालेली आहे ती अतिशय संस्कृतीला सोडून ती पातळी सोडून ती त्या पातळीवर गेली. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण की महेश लांडगे अग्रेसिव्ह होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे नेत्यांच्या गुड बुक्स मध्ये येण्याचं त्याच्यासाठीचा आटापेटा. येस. आता पुढची परिस्थिती मला सांग, आता 3 दिवस राहिले तरी अजून मूळ मुद्दे ह्याच्यामध्ये चर्चा, या शहरातली वाहतूक कोंडी सगळ्यात मोठा प्रश्न. मला सकाळी एक प्राधिकरणातल्या एका नागरिकाने मला प्रश्नांची यादी पाठवली, त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न असं टाकले, आमच्या या प्रश्नांचं काय. बरोबर. फुटपाथ वरती इथून तिथून अतिक्रमण आहेत, मोठे फुटपाथ केले, त्या अतिक्रमणांचं काय, म्हणजे जे अर्बन स्ट्रीट फुटपाथ केले ते आम्हाला चालण्यासाठी नाहीच, ते अतिक्रमणासाठी घेत. या शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर या शहरामध्ये वाढलेली बाल गुन्हेगारी, जी आज जवळजवळ शतपट्टीने वाढलेली आहे. जे फक्त 300-350 पोरं होती बाल गुन्हेगार म्हणून, आज जवळ 3-3.5 हजाराच्या आसपास त्याची नोंद झालेली आहे.
राजकारण्यांच्या 32 का 36 टोळ्या पोलिसांच्या रेकॉर्डला आलेल्या आहेत. म्हणजे हे पहिल्यांदाच ऐकलं. गुन्हेगारांच्या टोळ्या आपण ऐकलेल्या आहेत, पण राजकारणांच्या आश्रयाने चालणाऱ्या 36 टोळ्या या शहरात राज्य करतात असा पोलिसांचा सीपींचा रिपोर्ट आहे. ह्या विषयावरती खरं विचार व्हायला पाहिजे होता. तो कुठं होताना दिसत नाही. अनधिकृत बांधकामाचे मोर्चे भरपूर झाले. मागच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने आश्वासन दिलं होतं की अनधिकृत बांधकाम आम्ही नियमित करू. आता त्याला 9 वर्ष पूर्ण होत आले, एकही अनधिकृत बांधकाम नियमित झालं नाही. त्याला कारण काय? उलट पक्षी त्यावेळेस 2.25 लाख अनधिकृत बांधकाम होती, आज जवळपास ती 3.5 लाखाच्या आसपास गेलेली आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराची उदाहरणं तर 101 फार मोठी जंत्री आहे. मिळकत कराच्या सर्वेक्षणासाठी फक्त 43 कोटी ठरले होते, 29 कोटी जादा दिली. मी सांगितलं ना किती पैसे जादा दिले याचं जे गणित तिच्या चार्ट पाहिला तर चार्ट पडतो माणूस. आणि या शहरामध्ये सामान्य जनतेला आवाज राहिलेला नाहीये, विरोधी पक्ष नावाची चीज राहिलेली नाहीये. राष्ट्रवादी आणि भाजप राज्यात दोन्ही मांडीला लावून बसले. त्याचा परिणाम असा झालेला आहे, जनतेला प्रश्न पडतो मत द्यायचं कोणाला, लहान चोर मोठा चोर. म्हणजे सातोटे मला सांगायचं याच्यात सगळ्या परिस्थितीमध्ये मतदारांनी नेमकं करायचं काय हो? मतदारांपुढे खरंच गंभीर प्रश्न आहे आणि सामान्य जनता खूपच अशी गोंधळलेली आहे. आणि तुम्ही जो मुद्दा आता सांगितला की विरोधी पक्षांचं काम होतं गेल्या 5 वर्षामध्ये आणि त्यानंतरच्या प्रशासकीय काळामध्ये जी कामं चाललेली होती चुकीची, त्या कामांच्या विरोधामध्ये आवाज उठवणं हे विरोधकांचं काम होतं. पण विरोधकांनी निद्रिस्त भूमिका घेतली. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पण उशिरा जागी झाली आणि योगेश भोयल यांच्या नेतृत्वाखाली मागे एक मोर्चा निघाला तेवढाच. त्यानंतर आत्ताच्या निवडणुकीत सुद्धा आपण पाहतोय की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये फक्त अजित पवारच बोलतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे बाकीचे शिलेदार आहेत, विलास लांडे असतील, नाना काटे असतील ज्यांना त्यांनी मोठं केलं, अजित गव्हाणे असतील, ह्याच्यातलं कोणी नाही. आळीमिळी गुपचुळी योगेश भोयल शेजारी बसलेले, काही नाही, हाताची घडी तोंडावर बोट अशा पद्धतीचं त्यांचं चालू आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला तर सगळ्यात महत्वाचं की विरोधी पक्ष राहिले नाही म्हणून लोकांनी हातात घेतली आंदोलन. तुम्ही जर प्राधिकरणात बघितलं तर ते मी मगाशी म्हटलं तसं की शेखर सिंग यांच्या काळामध्ये जे स्मार्ट सिटीच्या नावाखाली, हरित सेतूच्या नावाखाली मोठे रस्ते छोटे करायचे आणि पदपद 4-4 माणसं आडवे झोपतील अशा पद्धतीने करायचे. ह्याच्यामुळे प्राधिकरणात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला. म्हणून तिथल्या सिटीजन फोरमनी स्वतः आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलन उभं केलं आणि तिथल्या ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांनी थेट माईकवरती ओरडून सांगितलं की तुम्ही कोणी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला नव्हता, आम्ही हे आंदोलन करत आहोत, जाऊन त्याचं राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका. नगरसेवकांना झापलं, असं नगरसेवकांना त्यांनी झापलं. म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती आणि लोकांपुढे प्रश्न आहे. आज काय झालेलं आहे दुर्दैवाने की राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार केला नाही असं नव्हे, त्यांच्या काळातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. पण भाजपने जे अग्रेसिव्हपणे आणि नंतरच्या प्रशासकीय काळामध्ये जास्ती प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मी आता सांगितलं जसा पुणे मुंबई महामार्गापासून प्राधिकरण, रावेत सगळ्या भागातल्या मोठ्या रस्त्यांची वाट लावायची आणि पदपथ मोठे करायचे, त्याच्यात पैसे खायचे, हा सगळा एक उपक्रम चाललेला आहे. तसंच एक चुकीचं एक काम आपण पाहिलं की मध्यंतरी नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली दगड टाकत होते तिथे. म्हणजे लोकांनी त्याला विरोध केला, पात्र बुजवत होते. लोकांनी सांगितलं हे सुशोभीकरण आहे का हे करतात. मग त्यांनी तिकडची गुजरातची वगैरे उदाहरणं दिली. लोकांनी सांगितलं याची उदाहरणं नकोत आम्हाला देऊ. गदिमा नाट्यगृहाचं तुम्हाला सांगतो की इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा खर्च वाढला, म्हणजे भ्रष्टाचारही झाला, 96 कोटीवरती गेला आणि तरीही करून उपयुक्तता शून्य. चित्रपट अभिनेते नाट्य अभिनेते प्रशांत दामलेंनी त्याचा भर कार्यक्रमात उल्लेख केला की या नाट्यगृहाची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की आम्हाला त्या नाट्यगृहाचा काहीच उपयोग होत नाही. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून काय करतात तुम्ही? अजित दादा पण ह्या रस्त्यांच्या संदर्भात ओरडतायत, पण दादांचं पण एकही वाक्य मला अजून असं पाहण्यात आलेलं नाही किंवा ऐकण्यात आलेलं नाही. तुम्ही ऐकलं नसेल की आमची सत्ता आली तर आम्ही हे सगळे फुटपाथ काढून टाकू, म्हणजे पूर्णपणे नव्हे पण लोकांना त्रासदायक होत असलेला त्याचा भाग काढून टाकू आणि रस्ते मोठे करू, असं कुठे तेही आश्वासित करत आता पुन्हा डबल गरज व्हायचा. मग तेच आहे लोकांना कसं आहे. आता इथे मागे तुम्हाला आठवतंय ग्रेड सेपरेटर प्रकल्प झाला आणि साईडच्या बाजूला BRT प्रकल्प झाला, तोही फसल्यातच जमा आहे. त्यावेळेस वसंत लोंढेंनी एक कल्पना मांडली होती महापालिकेच्या सभागृहामध्ये की हा रस्ता जर कमी पडत असेल तर त्या ग्रेड सेपरेटर वरती एक उड्डाणपूल बांधतात ते बुजून. म्हणजे
काही असो, आम्हाला फक्त ते प्रकल्प व्हावेत, म्हणजे रस्त्याला दुभाजक करा, परत उकरून काढा, ते रस्ते मोठे करा, परत छोटे करा. त्या पुणे मुंबई महामार्गाचं तर एक प्रकारची प्रयोगशाळा या लोकांनी करून ठेवलेली आहे. मला आठवतंय दिलीप बंड आयुक्त असताना या महामार्गाचं 61 मीटर रुंदीकरणाचा जेव्हा विषय आला सभागृहात, तेव्हा आजमबाईंनी त्या सभागृहामध्ये ठराव करून घेतला की दिलीप बंड हे व्यापाऱ्यांच्या मुळावरती उठलेत, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर यांची बदली करा. बंड साहेबांची बदली करणारा ठराव संमत झाला, तरी पण अजितदादा पवारांनी शहराच्या विकासासाठी 61 मीटर रुंदीकरण कसं गरजेचं हे आजमबाईंच्या मनावरती रुजवलं, व्यापाऱ्यांना समजून सांगितलं. आणि आता त्याच 61 मीटरचं काय वाटोळ शेखर सिंहांच्या काळामध्ये झालेलं आहे, आणि त्यांना कोणाचा तरी अभय असल्याशिवाय ते झालं का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर भाजपचे महेश लांडगे त्यांच्या पाठीशी होते तर बाकीचे शहरातले 3 आमदार झोपले होते का? अगदी इथे विधानसभेचे उपाध्यक्ष असणारे अण्णा बनसोडे यांनी याच्या संदर्भामध्ये आवाज का उठवला नाही? इथे महाविकास आघाडी त्यावेळेस शाबूत होती, यांनी का आंदोलनं केली नाही? एरवी स्वतःला सामाजिक कार्यकर्ते मनोहरांनी एक पत्रक त्या विरोधात का काढलं नाही? आम्हाला सकाळी निगडी प्राधिकरणातून एका सिनियर सिटीजननी फार सुंदर हे केलेलं आहे की दिवसेंदिवस पुण्याने पिंपरी चिंचवड शहर बकाल होत चालला आहे. शहरातील सर्रासपणे अराजकता, दादागिरी, भाईगिरी, गुन्हेगारी, गुंडगर्दी वाढत चाललेली आहे, आणि या सर्वाला नक्की जबाबदार कोण याविषयी प्रश्न विचारला पाहिजे. महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, राजकीय नेते मंडळी यापैकी कोण नेमकं जबाबदार आहे? खालील काही मुद्दे त्यांनी दिलेले. त्याच्यामध्ये म्हटलंय की तरुणांची दुचाकीवरून 3-3 जण चालतात, कुणी अडवत नाही. इथून तिथून सिग्नल तोडून जातात, कुणी अडवत नाही. रस्त्याला पार्किंग नावाचा जो प्रकार आहे तो शिल्लक नाही. पार्किंग स्लॉट शहरामध्ये कुठेही नाहीये. पार्किंगची समस्या सर्वात मोठी भेडसावतीये, पण कुणी राज्यकर्ता त्या विषयावर बोलायला तयार नाही. दुचाकीवर टेबल सीट तुम्हाला सांगितलं मी, आणि किंचाळत जातात. रस्त्यामध्ये केक कापण्याचा कार्यक्रम वाढदिवसाचा होतो, नंतर त्याच्यामध्ये दारू पिऊन वेडी वाकडी वाहनं चालवणार. जिथं जिथं दारूची दुकान आहेत तिथे तिथे बाहेर ओपन बिअर बार, ओपन ज्याला आपण बार म्हणतो, तसे सर्रास शहरामध्ये सुरू आहेत, कुणी बोलत नाही. बाल गुन्हेगारीचा उल्लेख केला, तो सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. रस्त्यालगत महिला मुली जात येत असताना आचकट विचकट त्यांची हावभाव किंवा त्यांना टिंगल टवाळी करण्याचे प्रकार सर्रास होतात. काय पोलीस करतात? म्हणजे निवडणूक काळामध्ये हे विचारण्याचे प्रश्न आहेत. रस्त्यालगत उभं राहून बिअर पिणे ही सर्रास फॅशन झालेली आहे, कोणी पोलीस त्याला अडवत नाहीये. नंतर रस्ता गल्लीबोळ चौकात ठिकठिकाणी फ्लेक्स लावल्यामुळे शहराला बकालपणा आलेला आहे, कोणीही लक्ष देत आहे. प्रशासन नावाची चीज शिल्लक नाहीये या शहरामध्ये. रस्त्यावर फुटपाथवर अतिक्रमणे वाढतच चाललेले आहेत. भाजीपाला फळे विक्रेत्यांच्या गाड्या लागल्यामुळे काही ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होते. महापालिकेचे अधिकारी हप्ते घेतात, दुसरं काही करत नाही. याच्यावरती निवडणूक झाली पाहिजे. म्हणजे हे सगळे अनेक प्रश्न आहेत त्यांनी लिंक रोडवरील मदत तेरेसा पुलावरून हळूहळू अतिक्रमण वाढत चालले आहे, पण प्रशासन झोपा काढतंय का? म्हणजे हे जे लोकांच्या जिव्हाळ्याचे रोजच्या जीवनमरणाचे जे प्रश्न आहेत ना, प्रशासनामध्ये, महापालिका प्रशासनामध्ये साधी घराची नोंदणी करायची असेल मिळकत करायची, 1000-2000 दिल्याशिवाय नोंदणी होत नाही. इतकं प्रचंड करप्शन वाढलेलं आहे. तलाठी कार्यालयात गेला तिथं करप्शन, तहसील कार्यालयात गेला दाखला काढायला तिथे करप्शन. भ्रष्टाचार फक्त महापालिकेच्या वेगळ्या प्रकल्पामध्ये आहे, तो चर्चेला येतो, पण ही भ्रष्टाचार सुद्धा या निवडणुकीत चर्चेला आले पाहिजे. सत्ताधारी पक्षाला जा विचारले पाहिजेत, याच्यावरती निवडणूक झाली पाहिजे, ना की एकमेकांची उणी कपडे काढण्यावरती. असा प्रकार. नंतर तुला काय वाटतं, हे सगळं वातावरण जे आहे आत्ताच, फक्त 3 दिवस राहिलेले याच्यामध्ये, ही सगळी परिस्थिती पाहिल्यावरती याच्यातून निकाल काय अपेक्षित राहतो? ह्याच्यामध्ये निकाल म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, पहिल्यांदा पार्कचं प्रकरण जेव्हा उद्भवलं, पहिल्यांदा दादा येऊन गेले इथे, काहीस वेगवेगळ्या विषयांना त्यांनी स्पर्श केला आणि सांगितलं की ही महापालिका मी ताब्यात घेणार. त्यानंतर भाजपच्या लक्षात आलं आणि असं बोललं जातं की ते पार्कचं जे प्रकरण आलं ते बरोबर हे माहित नाही आपल्याला, कारण दादा पण काल म्हणाले की सिंचन घोटाळ्याचं पण आलं होतं, काय झालं? तर ते प्रकरण आल्यावरती दादा काहीसे शांत झाले. त्याच्यामुळे लोकांना वाटलं की आता राष्ट्रवादीने निवडणूक सोडून दिलेली, पण दरम्यानच्या काळामध्ये दादा पुन्हा सक्रिय झालेले आहेत. आणि तुम्ही पाहिलं की त्यांनी थेट महेश लांडगेंवरती तोफ डागली. हा पिंपरी चिंचवडच्या भ्रष्टाचाराचा आका आहे असं त्यांनी सांगितलं आणि वेगवेगळी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादींनी सोडून दिलेली नसून अजितदादांनी ही निवडणूक पूर्णतः हातात घेतलेली आहे. आणि राष्ट्रवादीचा जो नगरसेवकांचा बैठक त्यांनी घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी माहिती काढली की तुम्हाला कुणालाही काही कमी पडलं, काय गरज लागली तर मला थेट फोन करा. त्यामुळे त्यांनी
निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि भाजपला मी घाबरणार नाही, जसं राहुल गांधी म्हणतात दरोमत, तर त्यांनी ते अंमलात आणलेलं दिसते पिंपरी चिंचवड पुरता. आणि त्यांनी भूमिका पण स्पष्ट केली, म्हणजे राज्यामध्ये आपल्याला त्रास व्हायला नको किंवा परत पार्थ सारखं काहीतरी प्रकरण आपल्या गाड्याशी यायला नको, म्हणून त्यांनी सावध भूमिका पण त्याच्यामध्ये मांडली. जेव्हा बावनकुळे म्हणाले की अजितदादा तुमचं 70,000 कोटीच्या घोटाळ्याची अजून चौकशी चालू आहे, प्रकरण निघालेलं नाहीये. रवींद्र चव्हाण पण म्हणाले की जिथे तुमची सत्ता होती त्या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. पण पवारांनी त्याच्यावरती सांगितलं, अजित पवारांनी, की केंद्रामध्ये देश नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे. महाराष्ट्रातही महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि आमचं बरं चाललंय. फक्त माझा आक्षेप आहे तो इथल्या संदर्भामध्ये. त्यांनी थेट सांगितलं की इथले कारभारी कोण, तर महेश लांडगे. हा, महेश लांडगे. आणि त्यांनी परवा आपल्याशी बोलताना, पत्रकारांशी बोलतानाही सांगितलं की आपण विचारलं की तुमचा त्यांच्यावरती रोख का, त्याच्यावरती त्यांनी हे पण सांगितलं की राज्याच्या नेतृत्वाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष द्यायला भाजपच्या नेतृत्वाला वेळ नाहीये, त्याचा फायदा इथले कारभारी घेत आहेत. आणि शंकर जगताप असतील, अमित गोरखे असतील, उमा खापरे असतील, यांचा प्रभाव पडत नाही. म्हणजे त्यांनी अप्रत्यक्ष सांगितलं की यांना खाऊन टाकलंय महेश लांडगेंनी. आणि हेही त्यांनी सांगितलं, उमा खापरेंच्या नावाचा उल्लेख न करता आमदारांना साधं त्यांच्या मुलाला तिकीट मिळवून देता आलं नाही, त्यावरून त्यांचा किती प्रभाव पडतो. आणि मग महेश लांडगेंचं म्हणून भाजपमध्ये सगळं चालतंय असं त्यांचं सांगायचं सुरू होतं. बरोबर. मला याच्यामध्ये निवडणूक दोन व्यक्तींभोवती केंद्रित झालेले दिसते आणि एक साम्य दिसते बघा तुम्ही, की अजितदादा एकटेच धडपडतायत. त्यांच्या पक्षातले कोणीही भाजपच्या विरोधात तोंडातून शब्द काढायला तयार नाही, कारण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्रित काम केलंय. महेश लांडगे सुद्धा पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे, सगळ्यांची एकमेकाची अंडी पिल्ली माहिती आहे. आणि राष्ट्रवादीच्या काही लोकांना भीतीने ग्रासले, मी स्टँडिंगला होतो, मी महापौर होतो, माझी ईडी, इन्कम टॅक्स ह्या भानगडीची चौकशी. पलीकडे पण हीच परिस्थिती आहे. भाजपचे लोक मला सांगा, त्याच्यातल्या कोणी महेश लांडगेंचा अपवाद वगळता अजितदादांना अंगावर घेतलाय का? म्हणजे शंकर जगतापने आवाज काढलाय का? उमा खापरेंनी आवाज काढलाय का? बाकीचं जाऊ दे. काल इथे पिंपरी चिंचवडला सांगवीमध्ये पंकजा मुंडेंची जी सभा झाली, मी ते भाषण बारकाईने ऐकलं. लाडकी बहीण, विकासाच्या योजना, मोदी, फडणवीस, हे सगळे भाषणामध्ये होतं. त्याच्यामध्ये एक शब्दही कुठे अजित पवारांनी असं केलं तसं केलं, मग आम्ही असं कुठेही नाही. काही जण भाजपचे अजित पवारांचं रोष घ्यायला तयार नाहीत, कारण त्या लोकांना अजून एक भीतीने ग्रासलेले आहे की भविष्यामध्ये, म्हणजे हे दोघं मित्रच आहेत, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा. परवाच आपण पत्रकार परिषदेत दादांना विचारलं की दादा तुम्ही एवढी टीका करताय, तर फडणवीस साहेबांशी तुमचा काही फोन झाला का? तर ते म्हणले मी फोन घेतलेला, फोनच झालेला नाही. अस्पष्ट सांग. ते मित्र आहेत त्याच्यामुळे. आणि सगळ्यात महत्वाचा लोकांना काय प्रश्न पडलाय माहितीये का, महेश दादांची गाडी सुटलीये, तर त्यांना भाजपच्या नेत्यांचा अभय किंवा ते सांगतायत का बोलायला? त्यांना इतक्या खालच्या पातळीवर जाणं शक्य नाही, त्यामुळे ते महेश लांडगेंना असं सांगतायत का? दुसऱ्या अर्ध्या लोकांना आणि राजकीय निरीक्षकांना असं वाटतं की जर महेश लांडगेंच्या पाठीशी भाजपचे नेते नसतील आणि ते आपल्या मनानेच बडबड करत असतील, तर देवेंद्र फडणवीसांना त्यांचं हे अक्रस साळेपणा आवडत असेल का? मला त्याच मुद्द्यावर बोलायचंय. देवेंद्र फडणवीसांची आज 4 वाजता सभा आहे. खरोखर महेश लांडगेंना देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे का नाही ते आपल्याला त्यावेळेस क्लिअर होईल. जर फडणवीस यांनी रोखठोक राष्ट्रवादीला इथे टार्गेट केलं तर समजायचं की महेश लांडगे जे बोलतायत त्याच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचा संदेश आहे. पण मला पुढची समीकरणं ह्याच्यामध्ये राजकीय समीकरणं अशी दिसतात आता त्या सगळ्या घडामोडीमध्ये. महेश लांडगे ही जी सगळी पार्श्वभूमी तयार करतायत ती 2029ची. 2029ला संपूर्ण विधानसभा लोकसभा मतदारसंघाची फेररचना होणार आहे. त्याच्यामुळे या शहराचे आता जे 3 विधानसभा आहेत त्या 6 होतील आणि लोकसभेचा संपूर्ण 1 मतदारसंघ होणार आहे. तर लोकसभेचा जो काही मतदारसंघ एक तयार होणार आहे त्याच्यासाठी महेश दादा लांडगे ही पुढची पेरणी करतायत, जी त्यांना शिरूर मतदारसंघामध्ये करायची होती. तिथं प्रयत्न केला पण तिथं शक्य झालं नाही. म्हणून ते विचार करतायत की आगामी काळामध्ये लोकसभा निवडणूक होतील आणि शहराचा नेता म्हणून लोकसभा निवडणुकीला भाजपच्या वतीने उभं राहायचं अशा हेतूने हे सगळं वादळ त्या अंगावरती घेत आहेत. आणि अजित पवारांना नेमकं तेच नकोय. ह्याच्यामध्ये हे आता जे सगळे आरोप प्रत्यारोप सगळं सुरू आहेत ना त्याच्या मागची ती कारण आहे. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी प्रचंड आहे. महेश लांडगे हे एकाकी पडलेले तर बाकी 3 आमदार हे विरोधात आहेत.
ज्यावेळेस विकास आराखड्याचा डीपीचा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला त्यावेळेस डीपी रद्द करावा असं शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे यांनी विधिमंडळात म्हणजे विधानसभेत सुद्धा आणि विधान परिषदेत सुद्धा मागणी केली. मात्र महेश लांडगे यांनी रद्द करा असं म्हटलं नाही. हे त्यांच्यामध्ये हे दोन गट पडलेले आहेत. त्याची कारण तशी भाजपमध्ये अंतर्गत प्रचंड खदखद आहे. ती आता ह्या निवडणुकीत सुद्धा दिसेल तुम्हाला. म्हणजे थोडक्यात हे जे आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत ना, हे फक्त भ्रष्टाचार किंवा एकमेकांची अंडी पिली लपवायची याच्या पुरतं लिमिटेड नाही. या शहराचं पुढचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे त्याचं हे द्योतक आहे. आणि महेश लांडगे हे डार्क हॉर्स याच्यामध्ये ठरतायत आताच्या आरोप प्रत्यारोपामध्ये. अजित पवार जर त्याला पूर्ण उरले, जर उद्या राष्ट्रवादीची इथे सत्ता आली तर महेश लांडगेंना म्हणजे थोडक्यात ते बॅकफुटवर जातील. आणि जर का इथे भाजपची सत्ता आली तर त्याचं सर्व श्रेय हे महेश लांडगेंना जाईल आणि महेश लांडगे हे पुढचे लोकसभेचे इथले उमेदवार ठरतील अशी आता मला शक्यता दिसते. महापालिकेचा निकाल काय लागेल ते आपण 16 तारखेला पाहू. नंदूजी, तुम्ही आमच्या बरोबर चर्चेत सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.